आज झाले आमच्या इकडे कॉम्पिटिशन म्हणजे तर अलगच कॉम्पिटिशन होती. तर आमच्याकडे आज कंप्लेंट आली होती म्हणे 3 पेजची लाईन काम न करता म्हणे बरोबर. आम्ही चेक करायसाठी येऊन गेलो. बाल्या पाहून घेतली थैली खांद्यावर. आम्ही आपल्या पेशंटला पाहिलं. पेशंटची हालत तर बहुत खराब होती. म्हणलं चला तिकडून जाऊन चेक करून म्हणलं. नंतर आम्ही आलो एमसीबी बॉक्स जवळ आलो तर आमच्यासोबत झाला कांड. बाल्या भाऊ म्हणे इथं साप आहे म्हणे. मग साप आहे म्हणलं तर सर्प मित्राला बोलवा लागल ना. तर एकच काका होता गावाकडला. तर म्हणत मी येतो म्हणे साप पकडासाठी. काका आलो ते साप पकडाले. त्यांना पाहिला. मग त्यांना भलती पिक्चर दिसली. ते लोक चालले गेले. काहून गेले तुम्हाला सांगतो ना मी समोर. तर बाल्याभाऊला म्हणलं आता कोणी आहे ना आता तुलेच पाहा लागन म्हणलं. बाल्याभाऊनं आणला डंडा मोठावाला. डंडा नाही लोह्याची रॉड होती. कसं तरी आम्ही छातीला माती लावली. म्हणलं पाया बाल्याभाऊ म्हणलं आज आपलं इथं काम लागलं तर म्हणलं कोणी येईन नाही म्हणलं आपल्याला वाजवाली. बाल्याभाऊनं थोडासा हिसाबात पन्नी उचलली तर आम्हाला पुच्ची दिसली त्याची. तर मी माहिती पुरी फटरली रे भैया इथं. आता पहा आमची मजा आम्ही कसं का काढला त्याला दिसला का माहिती काय का बाल्या होती इथं साला साप आहे अजगर आहे साप कशी तरी हिंमत करून त्याने मी रॉडच्या सहायत्यानं पन्नी हटवली. तर तो निघला खाली. अरे झाला म्हणलं आता सड्डा वय पुऱ्या चेंगडबाजी झाली. म्हणून तो काका लवकर चालला गेला तिथून. म्हणे आम्ही सड्डा न पकडा साप पकडतो म्हणे. साला सड्ड्याच्या चक्कर मध्ये आमचा 1-1.5 घंटा टाइमपास झाला. साला तो बी आमच्या पोपट करून गेला यार. किरीस का सुनने का गाना किरीस